रवींद्र साठे रागदारीची ती ठुमरी केवढी छान म्हणतो, ह्याच्यातच ते हे झालं. म्हणजे 3 का परिपार्श्वक म्हणजे, आणि सोंगड्याऐवजी परिपार्श्वक का, हे सुद्धा म्हणजे त्याची जी एक जोडणी आहे की जे लोकपातळीवरचं आहे ते विदग्ध पातळीवर आणणं, यासाठी तेंडुलकरांनी जी करामत केली त्याच्याकडे लोकांनी पाहिलं नाही. आणि 52 खणीचं सारखं पालुपद केलंय, तर 52 खणीचं पालुपद हे सुद्धा शेवटी फक्त घरी राहिलेल्या ब्राह्मणीचा तो मुद्दा राहत नाही, तो लैंगिकतेला समाजामध्ये कशा प्रकारचं स्थान राहतं, त्याची झाकापाक किती प्रकाराने होते, आणि ते सगळे प्रतिष्ठित म्हणून मिरवतात. हा मुद्दा 52 खणीच्या अनुषंगाने जो पुढे येतो, त्याच्यामध्ये मला असं वाटतं की करमणुकीसाठी नाच गाण्याला जाणं हा जो कलावंतिनींचा पेशा होता, तो पेशा आणि त्याच्यामधल्या कलासाधनेपेक्षा त्याच्यामधल्या शारीरिक भूकांकडेच लक्ष राहणं हा आपल्या आकलनाचा भाग झालेला आहे. आणि तोच इतर नाटकांच्या, अनेक नाटकांच्या वादांमध्ये आपल्याला दिसतो, कारण त्याच्या सत्याकडे पाहण्याची आपली फारशी तयारी नसते. म्हणजे अगदी मला आठवतं, म्हणजे डोळ्यासमोर असं दृश्य आहे की ती गुलाबी जेव्हा नाचते तेव्हा तिच्या नुसत्या पत्राला हात लावायचा कोणीतरी प्रयत्न करतो. हे काय समाधान आहे? तेही आहे. मग ती कोणाच्या जवळ जाते, कोणाच्या पासून दूर जाते, ह्या सगळ्याचं मिळून एक असंतुष्टतेचं जे चित्र तयार होतं ते समाजाच्या नासलेपणाचं चित्र असतं. आणि सरळ सरळ त्याची सौदेबाजी होणं की मुलीला पाठव म्हणजे तुला कोतवाल करतो, इतकी वस्तुरूप स्त्री समजणं, ह्या सगळ्याबाबत खूप गंभीरपणा आपल्याला यायला पाहिजे. त्याच्याऐवजी ते हसण्यावर आपण घालवतो. नाटक बघण्यामधलाच तो एक भाग होतो आणि त्या विनोदातून आपण काय उचलायचंय. विनोदाने म्हणजे जसं चार्ली चॅप्लिन जेव्हा हिटलरची नक्कल करतो तेव्हा ती नक्कल पाहत असताना ज्याची तो नक्कल करतोय त्याला हास्यास्पद ठरवणं म्हणजे त्याची विसंगती दाखवून देणं. या विसंगतीविषयी आपण विचार करतोय का, हा खरा त्याच्यामधला मुद्दा असतो. आणि तो बाजूलाच राहिला. वादांमध्ये तो प्रतिमांचं सुद्धा काय स्वरूप आहे तर नाना हे कसे 3.5 छाण्यांपैकी होते, नानांमुळे कशी पेशवाई वाचली, भले बुद्धीचे सागर नाना, असं जे सगळं होतं, तर ती पण एक प्रतिमाच होती. कारण आता असं आहे की जर तुम्ही कुठल्याही साहित्यामधल्या कुठल्याही ऐतिहासिक व्यक्तीचं जर घेतलं तर तिच्या आयुष्याचे खरे तपशील म्हणून आपण जे म्हणू की ते जे जगत गेलं ते कुठेही नोंदलेलं नसतं. त्याच्यावरनं बनलेली एक प्रतिमा समाजात प्रचलित असते. हा भला माणूस होता, याचा अर्थ त्यांनी कधीच कोणाला फसवलं नाही, याचा अर्थ त्यांनी कधीच कोणावर तोंड सोडलं नाही, याचा अर्थ कधीच त्यांनी कधी झाकापाक केली नाही असा नसतो. पण
मला काय सांगायचं आहे, मला तर त्याचा भलेपणा सांगायचा आहे, तर मी या तपशिलांकडे जाणार नाही. आणि प्रतिमा रंगवत असताना त्याला दोनच बाजू ठेवणं आणि त्या दोन रंगांचाच खेळ चालवणं, की एक सत्ताकांक्षी आहे आणि एक सत्ताधीश आहे. आणि सत्ताधीश या सत्ताकांक्षी माणसाला कसा वापरून घेतोय आणि मग हा माणूस आपली मुलगी कशी एक वस्तू म्हणून वापरतोय, हे सगळंच्या सगळं चित्र गंभीरच आहे. कारण हे सगळं बघायला एक तो इंग्रज तिथे याच्यावरती उभा आहे. कारण तुमची काय अनागोंदी आहे ही त्याला तिथून दिसते आहे आणि ती पाहिलीच होती इंग्रजाने, त्यामुळे त्याने तुमच्याकडून राज्य घेतलं. या रागाचा एक भाग असा असतो की प्रेक्षक मायबाप असं रंगमंचावरच्या लोकांनी म्हणायचं. आणि मग प्रेक्षकांचं एक डिमांड सप्लाय, बाजाराचा नियम तिथे लागायला लागतो की तुम्ही काय करायचं हे आम्ही ठरवू. एरवी कलावंतासमोर रसिकांनी नम्र असावं अशी भूमिका असते, कारण त्याच्याकडून मला काहीतरी कळणार आहे. तो जी प्रतिमा दाखवतो त्याच्यातून माझं विश्व व्यापक होणार आहे. याच्याऐवजी आम्हाला जे आवडत नाही ते तुम्ही दाखवताच कसं, कारण आम्ही पैसे मोजून येतो. हा म्हणजे आता हा तुला मला असा पण मुद्दा सांगायचा आहे की पैसे देऊन येणारा प्रेक्षक आणि खुश होऊन विदागी देणारा महाराजा याच्यामधला हा फरक. म्हणजे आपल्याकडे जी परंपरा होती ती आधी बघितलं आणि मग विदागी दिली असे असायची. इंग्रजी राज्यामध्ये करमणूक ही विकत घेण्याची वस्तू झाली आणि त्या विकत घेण्याने ग्राहकाला जे एक आपल्या अंगात बळ आहे असं वाटायला लागतं, त्याचा हा एक आविष्कार आहे. म्हणजे हौशी रंगभूमीच्याच व्यवहारामध्ये पैशाचा व्यवहार कशा प्रकाराने ओरडायला लागला होता ते आपल्या याही निमित्ताने लक्षात येतं. कारण हौशी संस्थाने नाटक केलं, त्याचे प्रयोग किती व्हायचे, कारण कोणीतरी आधी कसे बसे ते पैसे गोळा केलेले असायचे, सेट केलेला असायचा आणि ते स्पर्धांमध्ये बक्षीस मिळालं तर काही पैसे मिळायचे, त्याचे त्यात प्रयोग झाले की संपलं, पुढच्या वर्षीच्या नाटकाची तयारी. हे हौशी संस्थांचं स्वरूप जाऊन आपण जर चांगलं नाटक करतोय तर त्याचे जास्त प्रयोग का नकोत करायला. मग आपण सारखेच पैशाच्या चंचुणीत असतो, तर 4 पैसे मिळाले तर काय वाईट आहे. म्हणजे तोपर्यंत नाईटची भानगड नव्हती. अच्छा, पण संस्थेला पैसे मिळाले तर काय वाईट आहे. म्हणजे हा विचार बाकी सगळ्या कलापथक या नावाच्या ज्या संघटना होत्या त्यांच्यामध्ये असायचा की त्यांच्यातले कलाकार पैसा घेत नसत, ते संस्थेसाठीच पैसा गोळा होत असे. परंतु हौशी नाट्य संस्था ही अशी मधलीच एक गोष्ट होती. म्हणजे नाटक मंडळी म्हणून धंदा चालवणं नाटकाचा आणि हौशी नाट्य संस्था म्हणून काहीतरी करत राहणं. म्हणजे मला आठवतं के नारायण काळे एकदा अत्यंत आग्रहाने असं म्हणाले होते की हौशी नाट्य संस्थेने जास्त प्रयोग करण्याच्या भानगडीत पडायचंच नाही, त्यांचं ते कामच नाही. त्यांनी त्यांच्या मस्तीमध्ये त्यांना जे करावंसं वाटतं ते करावं आणि मोकळं व्हावं. जे उचलून धंदा होतो ते काम व्यावसायिक कलावंतांचं आहे. पण हे हौशी रंगकर्मामध्ये सुद्धा पडलेले फरक होते आणि करमणुकीचं रूपांतर बाजारात होण्याची जी एकूण प्रक्रिया होती, मोठी प्रक्रिया होती, त्याचा इथं भाग होता. आणि त्याच्यामध्ये राजकारण म्हणजे ब्राह्मण सारस्वत मुसलमान इथपासून, तर मला वादांमध्ये त्यामुळे इंटरेस्ट नव्हता. पण ती जी रचना आहे ती रचना कशी केली आहे हे बघण्यामध्ये मला रस होता. म्हणून मी ते संदर्भ घेताना
प्रेक्षकांना प्रेक्षक म्हणून काय परिचयाचं होतं, नाटकाच्या संहितांचं स्वरूप कसं बदलत गेलेलं होतं आणि विषयांकडे, वेगवेगळ्या विषयांकडे कसं नाटक प्रवास करत होतं, ह्याचा मी आढावा त्यावेळेला घेतला. आणि मग ह्या ऐतिहासिक विषयातून प्रश्न कोणता मांडायचा आहे, ते मगाशी म्हटलं तसं की आम्ही राज्य घेतले ते मराठ्यांकडून, हे इंग्रजांचं काय सर्टिफिकेट आम्ही फ्रेम करून लावायचंय का आम्ही राज्य गमावलं त्याची काही परीक्षा करायची आहे, हा त्याच्यातला भाग होता. आणि मग प्रेक्षकांची तयारी होण्यामध्ये हे मी कलापथकांचा जसा उल्लेख केला तसं होतं. काही प्रमाणात म्हणजे तमाशाच्या ऐवजी पुढारी पाहिजे सारखा पुलांनी जो तमाशा लिहिलेला होता की जो निवडणुकांच्या धामधुमीमध्ये सुद्धा व्हायचा. तर त्यामुळे थेट फेक करणं म्हणजे त्याच्यामध्ये अगदी तंत्राच्या भाषेत बोलायचं तर प्रोजेक्शनचा जो आवाका आणखीन जी पकड लागते ती सगळी घाशरामध्ये वापरली गेली. आणि संगीताचा म्हणजे याच्यामधला चंदावरकरांचा जो वाटा होता घाशरामधला तो प्रचंड मोठा. म्हणजे ती जी प्रतिमा आहे ती नुसती दृक नाही आहे, ती श्राव्यही आहे. आणि त्या श्राव्यामध्ये भ्यालेले, जरब दाखवणारे, कुजबुजणारे, बबरा करणारे असे सगळे स्वर आहेत. चिडखोरीने किंवा चिथावणीने असे म्हणजे धडधडून तुमच्या अंगावर येणारे असेही त्याच्यामध्ये स्वर आहेत. आणि संगीताची जी लय आहे ती लय सर्व वेळ एकापासून दुसरीकडे जाताना प्रत्येक प्रसंग बांधत जाते. आणि त्यामुळे हे नाटक जब्बारचं का चंदावरकरांचं का मुळगुंदांचं का नटांचं असे जे प्रश्न आहेत ते तसं नाही आहे. या तऱ्हेची कलाकृती या सगळ्यांचीच असते. अर्थात डिझाईन म्हणून आपण जेव्हा बघतो तेव्हा ते दिग्दर्शकालाच करावं लागतं की इथे हे किती वेळा घ्यायचं, इथे हा फरक घ्यायचा का नाही. इथे येतात चंदावरकरांनी जसं नाना गौरीला घेरतो त्यावेळेला फक्त डग्गा वापरलेला आहे. तर त्याच्यातून पुरेसं भय आणि आकांत कळतो का नाही ते नटांवर अवलंबून. आणि त्यामुळे नटांना त्याच्यात असलेली जी जागा आहे ती पण अर्थातच ज्या प्रकाराने नट भरून काढतात म्हणजे यांच्यापैकी कोणालाच मला वाटतं रानड्यांच्या खेरीज बाकी कोणालाही या तऱ्हेची थेट फेक करायची सवय नव्हती. ती चंद्रकांत काळे किंवा रवींद्र साठे यांनी संपादन केली. नानाच्या बोलण्यामध्ये दोन आवाज आगाशे वापरतात. एक असा तो स्त्रीण चिरका आवाज आहे आणि दुसरा अधिकाराच्या माणसाचा आवाज आहे. म्हणजे जिथे कोतवाली मिळते घाशीरामाला तिथे तो गेल्यानंतर केला केला तुला कोतवाल खुशाल हमामा घाल हा जो त्याचा पुढचा संवाद आहे तो वेगळ्या आवाजात येतो. आणि तिला पाठव हे जे आहे ते वेगळ्या आवाजात येते. तो माणूस कोणती गोष्ट कशी वापरतो हे दाखवण्याचं आहे. आणि त्यामुळे हे सगळे अभिव्यक्तीचे जे काही मार्ग आहेत ते मार्ग याच्यामध्ये अद्भुतपणे एकत्र आले. पुस्तकामध्ये तुम्ही असंही लिहिलंय की नेपथ्यामध्ये सुद्धा अतिशय सूक्ष्मपणे विचार केला गेला होता. तर नेपथ्यही अशा प्रकारचं केलं गेलं होतं की ते स्पष्टपणे असं सुचवू पाहत होतं की
ही घटना किंवा ही गोष्ट ऐतिहासिक नाहीये. तो जो त्याचे काही अंतर आहे ऐतिहासिक सत्य घटनेमधलं आणि दंतकथेमधलं, ते त्या नेपथ्यामधूनही दिसत होतं किंवा दिसू शकत होतं, पण तसं नाही झालं किंवा तिथपर्यंत विचारच नाही केला गेला त्या गोष्टी. त्याच्यातलं प्रयोग रचनेच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट अशी होती की स्थल बदल आणि स्थलांची विविधता ही तुम्ही बॉक्स सेटवर करायला लागलात की ती कटकट आणि त्याचा लाकूड फाटा खूप होतो. इथे माणसांच्याच मार्फत सगळं केल्यामुळे कोण कुठे आहे हे तुम्हाला त्यांच्या करण्यावरून कळत आहे ना. म्हणजे हे पुणेरी ब्राह्मण म्हटल्याबरोबर जे एक दृश्य पुढे यायचं, तर हा सदाशिव पेठेतला का शनिवारातला विचारत नाही कोणी, हा ज्योतिर्मार्तंड आहे, तो भिषक आहे वगैरे वगैरे. हे जे कसं म्हणायचं लवचिकपणा त्या स्थलावकाशाला मिळतो, त्यासाठी ते नेपथ्य होतं. त्याला जो एक मागचा उंचवटा होता, त्याचं कारण सुद्धा दोन वेगळ्या पायऱ्या. म्हणजे एकीकडे या सभ्य समाजामधली गृहिणी आणि दुसरीकडे नाचून जमलेली गुलाबी, हे दोन्ही एका स्पेसमध्ये तुम्ही पाहता तेव्हा त्या पातळ्यांचा फरक तुम्हाला काहीतरी वेगळं सांगत असतो. कारण त्याच वेळेला जागी सारी रतिया ठोंबरी पण चालू असते. आणि हे शक्य झालंय त्या नेपथ्यामुळे. आणि त्या नेपथ्यामधली जी चौकट आहे, तिचं जे प्रपोर्शन आहे ते वाड्याच्या दरवाजाचं आहे. आणि त्याच्यावरचा जो हत्ती आहे, हे सॉरी गणपती आहे, त्या गणपतीचं चित्र तिथे असणं हा सुद्धा धर्म राजकारणाच्या पाठीची कसा उभा राहतो याचंही ते एक प्रतीक आहे. कारण सगळेजण नाव कोणाचं घेणार, ईश्वराचंच. मी निमित्त मात्र नाना म्हणतो ना. अरे जळणाची काया वगैरे तो सगळं तत्वज्ञान बोलतो, नश्वर आहे सगळं. आणि हे नश्वरतेचं तत्वज्ञान सांगत असताना मुलीला मात्र पाठव हे चालू आहे. आणि या प्रकारच्या विरोधाभासांचं चित्रण रंजक पद्धतीने त्या विसंगती पुढे आणल्यात की त्याच्यातनं विनोद येतो. त्या विनोदातून ते व्यक्त होतं, पण हे व्यक्त झालेलं आम्हाला आवडत नाही. कारण धर्म म्हटलं की फक्त गौरवाचंच बोललं पाहिजे, इतिहास म्हटलं की फक्त गौरवाचंच बोललं पाहिजे, त्याची परीक्षा केली पाहिजे. असं काही आपल्याकडे कमी लोकांनी नाही सांगितलं. केव्हापासून म्हणजे विष्णुभाऊ ब्रह्मचारीपासून म्हणजे जवळजवळ पेशवाईच्या पाठोपाठच ही विचक्षणा सुरू झाली. लोकहितवादींनी केली, आगरकरांनी केली, पण त्यांच्यापैकी कोणालाच आम्ही श्रेष्ठ या वेळेला धक्का लावता आला नाही. आणि एका अर्थाने त्याच आम्ही श्रेष्ठ या वारशाला धक्का लावण्याचं काम घाशीरामने केलं. आणि त्यामुळे वाद विकोपाचे झाले. कारण एक प्रकारचा मठ्ठपणा आहे ना याच्यामध्ये, स्वतःकडे बघायचंच नाही, हा एक प्रकारचा मठ्ठपणा आहे. आणि तो सोपा असतो. आणि चार चौघांनी मिळून एकदा दंगा केला की नाटकवाले बिचारे काय करणार, ते थांबवणार प्रयोग. या नाटकातला नाना आपल्या अधिकाराचा वापर आपली लैंगिक भूक शमवण्यासाठी पण वापरणारा आहे, माणसांना वापरणार आहे, आपले छंद चालू राहावेत यासाठी कोतवालाला बळी देणार आहे. याचं कोण कौतुक करणार. भले बुद्धीचे सागर दिसत नाही तो तिथे, कारण तो ज्या तऱ्हेने भीतो ना ब्राह्मण वाड्यावर आलेत म्हटल्यावर. म्हणजे मी बोलले होते याच्याशी मोहनशी सुद्धा की नाना भीतो का,
तो म्हणाला नाना मित्राचा आहे, त्याला त्याचा अधिकार माहिती आहे काय. आणि कारण शेवटी तो रिलीव केव्हा होतो, तर ब्राह्मण काय म्हणतायत ते म्हणतात घाशीरामाला हे करायचं आम्हाला हात त्याच्या. म्हणजे हे जे आहे ना की याला तुमच्या बळी देणं हे मला काहीच कठीण नाही. लेखक आणि दिग्दर्शकाच्या पलीकडे जाऊन तुम्हाला समजलेला घाशीराम आणि नाना कसे आहेत? मला असं वाटतं की मी इतिहासाच्या दिशेने गेले नाही आणि त्यामुळे मला नाना हे मतलबी राजकारणी व्यक्ती आणि तिच्या चालण्याच्या पद्धती या अर्थाने लक्षात आलं. आणि घाशीराम हा वर चढू इच्छिणारा पण ज्याला दीर्घकालीन दृष्टी नाही, ताबडतोबीच्या लाभामध्ये जो गुंतून पडला आणि तीच सत्ता अंतिम आहे असं समजत राहिला आणि आपल्याला कोणीतरी वापरत आहे हेही त्याला कळलं नाही असं आहे. आणि माझ्या दृष्टीने ही दोन्ही पात्र चिरंतन आहेत. म्हणजे जिथपर्यंत सत्ता ही हिंसेच्या बळावर एका माणसाने राखण्याची गोष्ट होते तिथपर्यंत हे प्रकरण असंच चालत राहणार. कारण त्याची गतिकीच अशी आहे की मला जर विरोधकांना वर येऊ द्यायचं नसेल तर मला त्यांच्यावर दाब ठेवणारे घाशीराम लागतातच. मग हिंसेचा सगळा दोष असेल तो घाशीरामांवर जातो आणि मी सत्ताधारी म्हणून नेहमी अजिंक्य राहतो. हा खेळ सगळीकडे दिसतो आपल्याला आणि जिथे जिथे सत्तेच्या मार्फत उन्नयन व्हायचा प्रश्न आहे तिथे तिथे आपल्याला असं दिसतं की माणुसकीला जागा राहते आणि ही माणुसकीची हरवलेली जागा तेंडुलकर इथे त्या मोकळ्या जागेमध्ये ठेवतात. त्या जागेकडे कोणीच बघत नाही. म्हणजे घाशीराम सुद्धा स्वतःला दोष देतो की मी कशी माझी मुलगी त्याच्या हातात दिली आहे पहा, पण तो स्वतःला थांबवू शकत नाही. नानाला अगदी मुंग्याला वाटतं पायाला असं होईपर्यंत 7वं लग्न करायची हौस आहेच. तो स्वतःच्या कामवासनेवरती नियंत्रण मिळवू इच्छित नाही. आणि या सगळ्या प्रकारांमध्ये नाना आणि घाशीराम हे नाटकातच वाक्य आहे की सोय खाशी नानाच घाशी, की नानाची सोय आहे ही सगळी. कारण त्याला असे घाशीराम मिळतात जे अल्पदृष्टीचे असतात, जे दोष स्वतःवर घेतात, म्हणजे त्याच्यावर तो टाकता येतो सहजपणे ते कमीच असल्यामुळे. आणि नानाच्या सोयी अबाधित चालू राहतात. म्हणजे त्याच्यामधला जो लावणीचा सीन आहे त्याच्यामध्ये की त्या सगळ्या तक्रारी त्या बयानी सगळ्या कोतवालाकडे न्या, माझे रंग चालू देत. ते माझे रंग चालू देत असो नाहीतर माझे विरोधकांना हणून पाडण्याचे डाव चालू देत असो, मुद्दा तोच राहतो की मी माझं स्थान हलता कामा नये आणि त्यासाठी हा दुसरा कोणीतरी थोडासा वर चढवला, त्याला एक पायरी वर चढवली तरी तो खुश असतो. तेव्हा त्याच्या त्या सत्ताकांक्षेचा वापर करायचा आणि आपलं साधून घ्यायचं. हा राजकारणी आणि सत्ताकांक्षी यांच्यामधला तो दुरंगी खेळ याच्यामध्ये. आता प्रत्यक्षामध्ये पुन्हा ही इमेज आहे, प्रत्यक्षामध्ये अनेक सत्ताकांक्षी, अनेक सत्ताधारी आणि त्यांचे अनेक प्रकारचे डाव असे चालू असतात हे आपण पाहतो. पण त्याच्यातलं
एक गतिचित्र आपल्याला घाशीरामध्ये बघायला मिळतं. नवरा जुनी लहान, नवरा जुनी लहान, हाय माझ्या नानाचं लगीन, माझ्या नानाचं लगीन, याच्या नानाचं लगीन, याच्या नानाचं लगीन.